तर हे तुम्ही असं घरच्या घरी स्वच्छ करू शकता. क्लीनरला बोलवलं तर पैसे पण खूप द्यायला लागतात आणि फारसं काही ते क्लीन करत नाही. त्यामुळे तसंच हे सोफा आहे, तर सोफ्याला सुद्धा तुम्ही असंच क्लीन करू शकता. कारण जे कापड असतं ते सगळं काढून ड्राय क्लिनिंगला देणं हे सोपं नाही आहे आणि त्याचा खर्च पण खूप असतो. त्यामुळे हे आपलं वर्षावर असं क्लीन केलं, कारण धूळ तर सध्या खूप येते, तर असं वरच्यावर आपण हे क्लीन केलं ना की खूप छान निघतं पण. आणि सोपं काम आहे, असं खूप वेळ पण जात नाही आहे त्याचा. आता आपण हे करून बघू, हा सोफा क्लीन करून बघू. हे बघा, आता हे मी चांगलं कापड घेतलं आहे, म्हणजे चांगली बाजू घेतली आहे. जे मगाशी काळी झालेली बाजू होती ती नाही घेतली. हे बघा, हे मगाशी आपण केलं होतं ही काळी झालेली बाजू आहे. आता ही मी घेतली आहे. थोडंसं मी तो फडका ओला करून घेते. हे इथे मात्र घट्ट पकडायचं. आणि आता हे बघा, आता मी हे क्लीन करते. असं ही मूठ असल्यामुळे आपल्याला पकडायला पण व्यवस्थित येतं, म्हणजे आपल्या हाताला पण त्रास होत नाही. आणि हे बघा किती छान आपल्याला क्लीन करता येते. तर मी तुम्हाला हा सगळा इथला माझा सोफा क्लीन करून दाखवते. हे बघा, हा सोफा मी अगदी एक 8 दिवसापूर्वी क्लीन केला होता, तुम्हाला दाखवायचं म्हणून मी आत्ता हे क्लीन करून. आता हे बघा, ह्याच्यात फरक दिसतो आहे तुम्हाला. हे आत्ता केलेलं आहे, हे किती काळं झालं आहे. आणि बाजूचं कापड बघा आणि हे कापड बघा, किती धूळ असते आणि घाण असते बघा. ही सगळी अशी निघून आली ना की सोफा स्वच्छ दिसायला लागतो. थोडा वाळला, आता ओलसर आहे, वाळला की छान दिसतो. तर हे मला तुम्हाला सांगायचं आहे की घरच्या घरी आपण चांगल्या पद्धतीने क्लीन करू शकतो. हे फक्त ओला आहे म्हणून काळं दिसत नाही आहे. तर हे बघा, बाजूचं कापड बघा आणि हे कापड बघा, किती धूळ आहे.